जसं मी मगाशी म्हटलं की विजय आणि समृद्धी हे म्हणजे आपल्या गुढीचं प्रतीक आणि हे सगळ्यांच्याच आयुष्यात असावं अशी प्रार्थना करूयातच आजच्या दिवशी. मॅजिक 106.4 FM वर आरची ऐकता तुम्ही घेऊन आले मॅस्ट्रो मॅजिक विथ आरची. पण बऱ्याचदा असं होतं ना, आपण कम्पॅरिझन खूप करायला लागतो. पण नेमकं दुसऱ्यांचं काय बाबा, त्यांचं किती छान चाललंय आयुष्यामध्ये, आपलंच का असं होतंय, तसं का होतंय, असं म्हणण्यामध्येच तुम्ही आजूबाजूला जी स्वतःच्या निगेटिव्हिटी क्रिएट करतात त्यातनं निघणं फार मुश्किल असतं. पण फिकर नॉट, कारण मॅजिक टॉक्स करण्यासाठी माझ्यासोबत ज्या लाईफ कोच असतात, फिटनेस एक्सपर्ट आहेत, ऑथर आहेत, अरुणा मॅम, शी हॅज अ सोल्युशन. मॅजिक टॉक विथ ॲस्ट्रो एक्सपर्ट. गुड मॉर्निंग अर्चना, गुड मॉर्निंग मुंबईकर. आपण टॉपिक पाहत होतो स्टॉप वॉचिंग व्हॉट अदर्स आर डुइंग. त्या व्यतिरिक्त त्याहीपेक्षा आपण काय करायला हवे की तो वेळ आपण आपल्यासाठी, स्वतःसाठी, स्वतःच्या जीवनासाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी आपण जास्त कारणीभूत लावू शकतो. त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी पाहत होतो की त्याच्यामध्ये अजून काही येतात. वैयक्तिक ध्येय जर आपलं निश्चित असेल, आपल्या कामावरती आपल्याला जास्त लक्ष देता येतं, म्हणजे आपण आपल्या आवडणाऱ्या गोष्टींमध्ये जास्त वेळ घालवू शकतो. रादर दॅन आपण इतरांकडे पाहण्यापेक्षा आपल्याला कुठल्या गोष्टी आनंद देतात आहे त्यामध्ये आपण जास्त अधिक वेळ घालवू शकतो. मग चाहे ते एखादे छंद असो किंवा नवीन काहीतरी शिकणे असो किंवा थोडंसं स्वतःसाठी आराम करणे असो, पण त्यासाठी तुम्ही जर वेळ दिलात तो तुमच्या कारणीभूत नक्कीच लागेल. थोडासा माइंडफुलनेसचा सराव करू शकतो आपण, म्हणजे या प्रॅक्टिसने आपल्याला आत्ताच्या मोमेंटमध्ये वर्तमान क्षणात आपल्याला राहण्याची आपल्याला परत आणू शकतात. हे माइंडफुलनेस आपली प्रॅक्टिस आणि इतरांशी तुलना करण्याची आपली इच्छा कमी होऊन जाते. म्हणून ह्याचा नेहमी सराव, हा व्यायाम किंवा ध्यान यांचा जर वापर करून आपल्या विचारांना इथे आत्तामध्ये केंद्रित करण्यासाठी नक्कीच खूप मदत होते. ऐकत रहा मॅजिक 106.4 FM, फक्त तुझ्यासाठी. सो काल जसं आपण बोललो की स्टॉप सीइंग व्हॉट अदर्स आर वॉचिंग, आजचा विषयही तोच आहे आणि याच बाबतीत बोलतात फिटनेस कोच, लाईफ कोच डॉक्टर अरुणा मॅम. मॅजिक टॉक विथ ॲस्ट्रो एक्सपर्ट. आणि आपल्या जे आजूबाजूला जी लोक असतात, सगळ्या प्रकारची लोक असतात, हो की नाही. कोणी अगदी पॉझिटिव्ह असतं, कोणी थोडंसं कमी पॉझिटिव्ह असेल. तर आपण प्रयत्न करा, आपल्या हातामध्ये काय आहे, आपण प्रयत्न करायचे जी सकारात्मक जी लोक आहे आपण त्यांच्याच संपर्कात राहायचं. म्हणजे ते आपल्याला उत्साह करणारे, देणारे असतात. आपल्या स्वतःच्या ग्रोथवरती, आपल्या हॅपीनेसवरती लक्ष करण्यासाठी प्रोत्साहित करतात. अशा लोकांच्या संपर्कात राहायचं म्हणजे आपल्याला, आपण म्हणतो जसं की सकारात्मक ऊर्जाचं संसर्गजन्य असते, तसंच आहे की आपण पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीत राहिलो की आपणही स्वतः पॉझिटिव्ह राहण्याचं आपल्याला ती मार्ग मिळतो. म्हणूनच आपल्या लाईफमधले जे गुरु असतात, शिक्षक असतात, मेंटर्स असतात, कोचेस असतात, ते आपल्याला हे इथे सगळं प्रोत्साहित करतात, अगदी सगळं पॉझिटिव्ह मार्गाने. आणि लक्षात ठेवा, आपण सर्व काही पाहत नसतो. समजून घ्या की जी लोक दाखवत जे असतात, स्पेशली सोशल मीडियावर, अनेकदा फक्त ते एक हायलाईट रील असते. पण प्रत्येक जण हा समस्या, संघर्षांना सामोरे जातच असतो डे टू डे लाईफमध्ये, जे आपण पाहू शकत नाही. त्यामुळे आपण आपल्या देहाकडे जर जास्त लक्ष दिलं आणि आपल्या यशाचे आपण जर सेलिब्रेशन करत राहिलो, मग ते किती छोटंसं असो किंवा कितीही मोठं असो, पण ते आपलं यश आहे, हो ना. सो स्वतःमध्ये जे चेंजेस आणायचे असतात, याआधी पण तुम्ही शिकलायत किंवा लाईफमध्ये जरी चेंजेस आणायचे असतील तर त्याची पार जी आहे ती तुमच्यामध्येच आहे आणि ती उपयोगी आणायची आहे आणि स्वतःमध्ये सुद्धा तेवढेच चेंजेस आणायचे आहेत. मॅजिक 106.4 FM, फक्त तुझ्यासाठी. मैजिक 106.4 FM और आरचे लगता है तुम्हें घेऊन आले मॅस्ट्रो मॅजिक विथ आरची. सो पार तो आप में है ही, लेकिन साथ ही साथ मुझे ऐसा लगता है कि स्टॉप सीइंग व्हॉट अदर्स आर वॉचिंग. बेसिकली जेव्हा आणि तेव्हाच ते कंपॅरिझन जे आहे ते नेमकं थांबणार आहे. या बाबतीत बोलताय लाईफ कोच डॉक्टर अरुणा मॅम. मॅजिक टॉक विथ ॲस्ट्रो एक्सपर्ट. तर आपल्या यशाचे सेलिब्रेशन आपण करायला हवे. मे बी ते एक सिम्पल सेलिब्रेशन असेल, स्वतःच्याच पाठीवर थाप मारून आपलं स्वतःचं ॲप्रिसिएशन असेल, तर अशामुळे आपला स्वतःचा आत्मविश्वास वाढतो. आपल्याला आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला ते प्रेरित ठेवण्यासाठी खूप मदत होते. आणि आपल्या जर प्रगतीवरती आपण कायम विचार करत राहिलो तर आपल्याला लक्षात येईल
नियमितपणे आपण किती दूर आलो आहोत, आपल्या देहाच्या किती जवळ आलेलो आहोत, अजून किती वेळ आपल्याला लागणार आहे. स्वतःच्या मार्गावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी ऑफकोर्स इतरांच्या कामांनी विचलित न होता आपण स्वतःला पॉवरफुल, स्ट्रॉंग आणि प्रेरित ठेवू शकतो. सो आपण आपल्या स्वतःच्या आनंदासाठी आत्मविश्वासाने, कॉन्फिडन्सने आपण आपला स्वतःचा स्वीकार करूयात, स्वतःच्या गोष्टींची नोंदणी आणि ॲप्रिसिएशन करूयात. जमणार ना आपल्याला हे करायला, एक छोटीशी गोष्ट आहे पण स्वतःसाठी आहे, स्वतःसाठी जगूया. सो बी कनेक्टेड विथ मी टू हील यू एंड टू ट्रांसफॉर्म योर हेल्थ, योर फिटनेस. स्टे ट्यून. तो इसका एक और पार्ट है जो आपको कल सुनने में बिल्कुल मिलेगा. सध्यासाठी तुम्ही हे नक्कीच आपल्यामध्ये बदलाव ला सकते हैं, अनुभवू शकतात. या व्यतिरिक्त स्वतःमध्ये ह्या गोष्टी अगदी म्हणजे मला तो करेक्ट वर्ड नाही मिळते, पण तुम्हाला असं म्हणजे माझ्या भावना पोहोचल्या असेल तुमच्यापर्यंत असं मी होप करते. आणि तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देते. मॅजिक 106.4 FM फक्त तुझ्यासाठी.